नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहत आहे जय भारत न्यूज. जत तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक अशी बातमी आहे. विषय अत्यंत खळबळजनक असला तरी तो खूप गंभीर आहे आणि गेल्या 15 ते 16 वर्षाहून अधिक काळापासून हा विषय कुठंतरी दबला गेला होता आणि तो आता वर आलेला आहे. तर ही बातमी आहे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या संबंधातली आणि मोरबगी लवंगा या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. मित्रो, हा एक भूमिका मांडताना जय भारत न्यूज आणि आम्ही स्वतः एक आहे माजी आमदार विक्रमसिंह सावंतांचे अजिबात शत्रू नाही, तसंच विद्यमान आमदारांचे अजिबात मित्र नाही. एक कुठंतरी जेव्हा शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होतो, सामान्य जनतेच्यावरती अन्याय होतो आणि त्या विषयाला कुठेही वाचा फुटत नाही आहे आणि अनेक लोक राजकीय भीतीपोटी नेत्यांच्या नादाला कुठं लागायचं, त्यांच्याशी असलेल्या रिलेशनपोटी तर हे विषय मांडायला कुठंतरी थोडेसे कमी पडत आहेत. मात्र की अशा कोणत्याही बाबतीमध्ये लोकांना न्याय देण्यासाठी आपण कचकाऊ भूमिका घेत नाही आणि आपली भूमिका ही नेहमी सडेतोड असते. तर मित्रांनो, की छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर नुकतंच जत या ठिकाणी झालं आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे शिबिर घेतलेलं होतं. महसूल विभागाचे सगळे अधिकारी होते, प्रांताधिकारी, तहसीलदारपासून संचा अपर तहसीलदार मॅडमपासून सगळे अधिकारी उपस्थित होते आणि महसूल विभागाचाच हा उपक्रम आहे. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी होते, नगराध्यक्ष होते, सभापती होते आणि या शिबिरामध्ये मोरबगी येथील अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. तर सन 2011 ते 14 या दरम्यान या लोकांच्या जमिनी साखर कारखान्यासाठी म्हणून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी खरेदी केलेल्या आहे. तर या जमिनी खरेदी करताना ज्यांची जमीन घेतलेली आहे त्या कुटुंबातील प्रत्येक एका तरुणाला या कारखान्यामध्ये किंवा अन्य कोणत्याही संस्थेमध्ये नोकरी देण्याचं आमिष माजी आमदारांनी दाखवलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी त्या जमिनी घेतलेल्या आहेत. आता नेमका जमिनीचा व्यवहार कसा झाला, काय झाला, तर या संदर्भात ते शेतकरी आपल्याला इथं माहिती देणारच आहेत. तर काही दिवसापूर्वी माजी सभापती सुरेश शिंदे सरकार यांनी या विषयाला हात घातलेला होता. तर हा विषय आता उफाळून वर आलेला आहे आणि समक्ष आता या मोरबगी लवंगा परिसरातील जे शेतकरी आहेत तर ते शेतकरी इथं उपस्थित आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी नेमकी काय घटना झाली, कशा पद्धतीनं विक्रम सावंत यांनी जमिनी घेतल्या आणि त्यांनी काय आश्वासन दिलेलं होतं, जमिनीचा मोबदला दिला किंवा नाही, तर या संदर्भात आपली भूमिका मांडते. विषय अत्यंत गंभीर आहे, खळबळजनक आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी लवंगा या ठिकाणी नवीन साखर कारखाना काढण्यासंदर्भात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी 2015 पूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यामध्ये काही शेतकरी भूमिहीन पण झालेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे अजिबात एक गुंठासुद्धा जमीन शिल्लक नाही अशी पण माणसं आहेत. मात्र कारखाना झाला नाही, तिथल्या लोकांना योग्य मोबदला मिळाला नाही आणि विशेष म्हणजे आता त्यांची एक पिढी बर्बाद झाली, मात्र त्यांना कोणत्याही पद्धतीची नोकरी लावण्यात आलेली नाही. एवढा हा गंभीर विषय आहे. आता विषय गंभीर आहे, माणसं मोठी आहेत, मोठा राजकीय वारसा असणारी मंडळी आहेत. जत तालुक्यातला खूप मोठा राजकीय वारसा, जिल्ह्यातला राजकीय वारसा असणारी ही मंडळी आहेत, तालेवार आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप ताकद आहे आणि स्ट्रॉंग आहे. तर दुसरीकडे जे लढणारे शेतकरी आहेत ते अगदी कफलक आहेत की ज्यांना अगदी रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी सामान्य माणसं आहेत. आता पुढं या ह्याच्यातून नेमका काय मार्ग निघणार, त्यांना न्याय मिळणार का नाही हा भाग वेगळा आहे. परंतु कुठंतरी हा विषय जनतेच्या समोर यावा, लोकांच्या समोर यावा, मांडला जावा या हेतूनं आज हे जे शेतकरी आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि तर आता जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत. मी रमेश भीमराव सरगर, राहणार लवंगा, तालुका जत, जिल्हा सांगली. आमची लवंगा मौजे लवंगा इथं जमीन आहे
जमीन क्षेत्र जवळजवळ आमच्या भावकींचं सगळ्यांचं 45 ते 47 एकर जमीन विक्रम सावंत दादा यांनी खरेदी केलेली आहे. ही कारखाना काढतो म्हणून कारखाना काढतो आणि आम्ही जी मुलं आहेत त्या मुलांना सर्व्हिसला लावतो म्हणून 1-2 महिन्यात सर्व्हिसला लागतो, 6 महिन्यात सर्व्हिसला लावतो असे बोलले होते. जमिनी खरेदी केल्या पण त्याचा मोबदलाही आमच्या वडिलांनाही कुणाला दिलेला नाही, चुलत्यांना दिलेला नाही. आणि सर्व्हिसही कुणाला आज जवळजवळ 20 वर्ष झाले जमीन खरेदी करून एकालाही सर्व्हिसलाही लावलेलं नाही कुणाला आणि मोबदला पण कुणाला दिलेला नाही. त्याच्याबद्दल आम्ही विचारायला गेलं तर फेरफटके मारून आम्ही दमलो. विचारायला गेल्यानंतर बोलतात की तुला काय दम निघत नाही का, लगेच सर्व्हिस लागते का, तुझ्या जमिनीत काय कुसळ पिकतेत का, असे आम्हाला दमदाटी केलेली आहे त्यांनी घरी गेल्यानंतर. ते झालं आणि जमीन ही माघारी दिलेली नाही आतापर्यंत आम्हाला. त्यामुळं याच्या आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आम्ही विनंती करतोय. रामकृष्ण. माझं नाव अर्जुन महादेव सरगर, राहणार लवंगा, तालुका जत, जिल्हा सांगली. आम्हाला काय म्हणले, आम्ही कारखाना करतो आणि तुमची पोरं घेतो कामावर म्हणून आमच्याकडून आमची 5 एकर जमीन घेतली वैयक्तिक, सगळ्याच मिळून 45 असल्या खरं. म्हणजे आमच्याकडून 5 एकर जमीन घेतली आमच्या भावाची दोघांची, आणि पोरं बी घेतले नाहीत आणि कामाला लावले नाहीत. आमची जमीन आम्हाला वापस पाहिजे. रोड टच जमीन आहे आमची. आता किंमत त्याची भरपूर आहे, पण आमच्याकडून फुकट घेतली जमीन. आमची काय म्हणणे, आमची जमीन आम्हाला सोडायला पाहिजे. आमचे पोरं नोकरीला घेतले नाही. ते आता 40 वर्षाची वय आहे पोराशीला, आता काय घेते कामावर, आता डेट संपलं त्यांचं. काय आम्ही शिवाजी सरकार लवंगा. मग आमची जमीन विक्रम सावंताने 5 एकर जमीन घेतली. आमची पोरं नोकरीला लावतो म्हणून आमची जमीन घेतली. आमचा मुलगा त्यावेळी पुण्यात कंपनीला होता. काय हे तर आज खरेदी करून सगळ्या लोकांना म्हणून उद्याच्याला कारखाना चालू करतो म्हणून त्यानं कुणाला काय लेखी पत्र दिला नाही. चालू करतो म्हणताना आम्हाला तिथून थांबवलं. पोरं पुण्यात नोकरीला होती. तुम्ही या बाबा नोकरीला म्हणून पोराला मागून इथे घेतले. नोकरी त्यानं सोडून आला. कारखाना म्हणून त्यानं एक गिटिंगीची भट्टी त्यांनी काय तर बांधकाम केलं नाही. 15 वर्ष झाला आमचा पोरगा म्हातारा झाला. मग आता आमची जमीन आम्हाला भाजी एवढी आमची विनंती. मग आमचं काय आहे की आमच्या भावाला आम्हाला विरोध करून आम्हाला रस्ता त्यांनी देण्यात येईल. रस्ता आमचा बंद केले ते काय सर्व नंबरावर आम्हाला रस्ता येऊन विक्रम सावंत आम्हाला रस्ता दिला पाहिजे. आमची एवढी मागणी आहे. माझं नाव मलकारी कारकल आहे. गाव मोरबगी आहे. आम्हाला नोकरी लावतो म्हणून जमीन घेतली त्याने विक्रमदादाने, आणि नोकरी बी घेतला नाही पोरासनी, कुणाला बी आम्हाला जमीन बी दिलं नाही, पैसे बी दिले नाही. मग आमचं जमीन आम्ही सोडा म्हणतोय. आता 15 वर्ष झालं काळजी करू नका म्हणतच गेला. अजून 15 झालं तर बी अजून नाही. 1 महिन्यातच नोकरीवर घेतो तुम्हाला सगळ्याला म्हणून आम्हाला सांगून जमीन घेतली नाही. एवढं आमचं जमीन आम्हाला माघारी सोडावं. मरबीतले दोघांचं आहे. आमचं 10 एकर 4 गुंठ जमीन आहे माझं. रमेश श्रीरंग सरगर, मुक्काम लवंगा, तालुका जत, जिल्हा सांगली. आमचं 8 एकर, माझं रमेश श्रीरंग सरगर यांचे 4 एकर, नागेश श्रीरंग सरगर यांचे 4 एकर 8 एकर आहेत. आम्हाला आता राहण्यासाठी 1 गुंठा सुद्धा नाही. आम्ही आता असलेलं क्षेत्र सगळं 8 एकर विक्रम सावंतला दिलं आहे. आता राहण्यासाठी काही सुद्धा नाही. मग मला जे काही शेताचे जे नोकरीला लावतो म्हणून शेत घेतले होते, नोकरी नाही, काही नाही. आता आम्ही बाहेर कंपनीमध्ये काम करतो आहे. त्यामुळं आम्हाला न्याय मिळाली पाहिजे. मग आम्हाला आता नोकरीसाठी आम्हाला लावलेली नाही कुठं. त्यामुळं आम्हाला काय त्याच्यामुळं आमची शेती आम्हाला माघारी मिळाली पाहिजे. नमस्कार, मी महबूब मोहम्मद बोलतो. माझा 6 एकर 5 गुंठा जमीन घेतला आहे नोकरी लावतो म्हणून.
नोकरी बी नाही, काय बी नाही, आणि पैसे बी नाही, काय बी नाही. अजून काय बोला देतो आहे ते करतो करतो म्हणताना काय केलं बी नाही, काय बी नाही. नमस्कार, माझं नाव निवृत्ती घेणू सरगर, राहणार लोंगा, तालुका जत, जिल्हा सांगली. आमचं म्हणणं आहे की आम्हाला फसवून शेती घेतली, नोकरी लावतो म्हणून. आता 10-15 वर्षे झाली. नोकरीसुद्धा 2 वर्षे लागली, 2,000 3,000 ह्या पद्धतीने लावली. ते आम्हाला मान्य नाही म्हणताना ते सगळं नाही म्हणताना ते पोरं आपल्या शेतीत करून खायला लागली. एवढे आमच्याशी न्याय द्यावं म्हणून आमची नम्र विनंती.